इथे छान अशी रस्सेदार कोलंबी आपली तयार झालेली आहे। रस्स्याची कोलंबी मी तयार केलेली आहे। तर इथे बघू शकता भातावर खाण्यासाठी रस्सा आणि कोलंबी। तर नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे, 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। इथे ओलं खोबरं भाजून घेतलेलं आहे वाटण करण्यासाठी आणि इथे बघू शकता माझ्या मुलाने कोलंबी साफ करायला घेतलेली आहे। इथे बघा पाटीवर अशा सुरेने चिरा देऊन त्यातली घाण साफ करायला घेतलेली आहे। पूर्ण घाण साफ केली आणि इथे वाटण तयार केलं। ओलं खोबरं, पुदिना, कोथिंबीर आणि लसूण, अद्रक याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। ते कोलंबी साफ केलेली आहे आणि ते कढईमध्ये 2 चमचे लाल तिखट, हळद आणि गरम मसाला टाकून घेतला आणि अर्धा चमचा जिरा पावडर टाकून घेतली आणि छानपैकी कांद्याला तेल सुटलेलं आहे। इथे कोलंबी आपली छान धुवून झालेली आहे आणि हे वाटण जे कांदा आपण फ्राय केलेला आहे त्याच्यामध्ये वाटण टाकून घेतलं। भरपूर असं वाटण टाकून घेतलं आणि वाटण एकसारखं करून घ्यायचं आहे। छान फ्राय करून घ्यायचं आहे। इथे सर्व वाटण एकसारखं करून घेतलं। इथे बघू शकता तुम्ही छान आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। इथे छान अशी भरपूर ओल्या खोबऱ्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि स्वच्छ करून घेतलेली कोलंबी टाकून घेतली। ते बघू शकता आपल्याला इथे करी करायची आहे, ते कोलंबीचा रस्सा तयार करायचा आहे। इथे परतून घ्यायचे आहे, छानपैकी परतून घ्यायचे आहे। तर इथे कोलंबी परतून घेईपर्यंत तुम्ही व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा आणि कमेंट करायला विसरू नका। तिथे आपली कोलंबी सर्व छानपैकी परतून झालेली आहे। खूप छान असा रस्सा तयार होतो कोलंबीचा। तर तुम्ही बघू शकता इथे कोलंबी आपली लहान मोठी अशी कोलंबी घेतलेली आहे। 3 वाटे आणलेले होते सोललेली कोलंबी आणि झाकण ठेवलं आणि त्यावर 1 ग्लास पाणी टाकून दिलं। पाणी गरम होऊन द्यायचं आहे आणि पाणी गरम झाल्यानंतर आपण लगेचच त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। इथे पाणी टाकून घेतलं आणि आपला रस्सा तयार होतो आहे। इथे 5 मिनिट उकळी येऊ द्यायचे आहे। इथे बघा आपली कोलंबी छानपैकी उकळी आलेली आहे आणि छान तयार झालेली आहे। इथे कोलंबी तयार झालेली आहे। इथे रस्सेदार कोलंबी छान तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता खूप छान असा वास येतो आहे। तोपर्यंत बाय बाय।